बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या आणि आनंदाच्या बातमीने करतोय। मान्सून अंदमानामध्ये दाखल झालेला आहे। तर हवामान विभागाची ही माहिती मिळालेली आहे। हवामान विभागाकडून मान्सून हा अंदमानात दाखल झालाय। तर मान्सूनची प्रतीक्षा आता संपलेली आहे। हवामान विभागाने ही माहिती दिली आहे। मान्सून आलेला आहे। तर 4 दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालंय। पावसाची वाट पाहणाऱ्यांना खुशखबर आहे ही। दरवर्षी 18 मेला तो मान्सून अंदमानात दाखल होतो, मात्र यावेळेस 14 मेलाच म्हणजे 4 दिवस आधी मान्सून अंदमानात दाखल झालाय। तर गर्मीने हैराण झालेल्या आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे। अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे। अंदमान बेटावर मान्सून दाखल झालाय। हवामान विभागाने ही माहिती दिली आहे। दरवर्षीपेक्षा यंदा लवकर मान्सून दाखल झालेला आहे। तर गेल्या वर्षी 18 मे रोजी मान्सून अंदमानात आला होता आणि यंदा तो 4 दिवस आधीच आलाय। त्यामुळे सर्वांसाठी ही एक आनंदाची अशी बातमी आहे। तर मान्सून यावेळेस लवकर मान्सूनचं आगमन होणार हे मात्र नक्कीच अशा प्रकारची आनंदाची बातमी ही हवामान विभागाने दिलेली आहे। भारतात 4 दिवस आधीच मान्सून हा अंदमानात दाखल झालेला आहे। त्यामुळे नैऋत्य पश्चिमी वारे वाहून तो भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल कबिटकर आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। अमोल, काय सांगाल? मान्सून यावर्षी 4 दिवस आधीच अंदमानात दाखल झालेला आहे आणि हवामान विभागाने याविषयी माहिती देखील दिलेली आहे। याविषयी काय अधिक माहिती मिळते? नक्कीच अधिकृत घोषणा जी आहे ती हवामान विभागाच्या संकेतस्थळावरती काही वेळापूर्वी करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी मान्सून जो आहे तो दक्षिण अंदमानामध्ये साधारणतः 18 मेच्या आसपास दाखल झालेला होता। म्हणजे जर गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण केलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 दिवस आधी मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे सरासरी तारीख जी आहे ती साधारण 20 मेच्या आसपास असते। म्हणजे गेल्या वर्षी 2 दिवस आधी आणि यंदा एकूणच सरासरीचा विचार केला तर 6 दिवस आधी मान्सून जो आहे तो अंदमानच्या दक्षिण अंदमानच्या भागामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। यापुढचा प्रवास जो आहे तो साधारण केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याचा 10 दिवसांचा असतो। म्हणजे जर पूर्णपणे अनुकूल परिस्थिती राहिली तर साधारणपणे पुढच्या 10 दिवसांमध्ये म्हणजे 24 तारखेपर्यंत मान्सून जो आहे तो केरळच्या किनारपट्टीवर धडकेल आणि तिथून पुढे आपल्याला जी आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे अर्थात तळ कोकणाचा भाग, त्या कोकणामध्ये यायला जवळपास 7 दिवसांचा कालावधी लागतो। मात्र गेल्या वर्षीचा अनुभव पाहता गेल्या वर्षी वेळेमध्ये केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल झालेला होता, मात्र त्या पुढचा प्रवास जो आहे तो रेंगाळलेला होता। इतकंच नाही तर नक्कीच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तर एकूणच या ठिकाणी 4 दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे। दरम्यान याविषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जीवनप्रकाश कुलकर्णी हवामान तज्ज्ञ आहेत आपल्यासोबत। जीवनप्रकाशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रच्या न्यूज बुलेटिनमध्ये। काय सांगाल, यावेळेस 4 दिवस आधीच मान्सून हा अंदमानात दाखल झालेला आहे, तर सरासरीच्या 6 दिवस आधी मान्सून दाखल झालेला आहे। याविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे नेमकं कधी भारतात मान्सून दाखल होईल? म्हणजे यावेळेला जे समुद्राचं तापमान आहे तिथं आणि जे कन्व्हेक्शन झोन निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं हे तो साधारण वेळेच्या अगोदर 1-2 दिवस झाला आहे आणि त्यामुळे मान्सूनचं अंदमानात तो दाखल झालेला आहे। आणि तसं काही एकदम गणित सांगता येणार नाही की तो 4 दिवस केरळमध्ये याच गतीने पुढे सरकेल। तर काही वेळा त्या बऱ्याचशा सागरी आणि हवामानिक घटकावर ते अवलंबून असतं, पण साधारणपणे जे एक्सटेंडेड फोरकास्ट आहे त्याप्रमाणे जूनच्या 1 तारखेच्या सुमारास केरळला येईल असा एक अंदाज आहे। तर हा अगोदर सुरू झालेला आहे, पण ही नॉर्मल डेटमध्ये पुढे 4-5 दिवस होऊ शकतात। त्याप्रमाणे झालंय, त्यात असं फार वेगळं झालं असं काही नाहीये। नक्कीच कुलकर्णीजी, तर हा हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज आहे। 4 दिवस आधी मान्सून दाखल झालेला आहे अंदमानामध्ये। मात्र यावर्षी दिलासादायक पाऊस पडेल असा काही अंदाज आहे का? नाही, यावर्षीचा तर लॉंग रेंज फोरकास्ट एप्रिलमध्ये दिलेलाच आहे हवामान खात्याने। तो सरासरीच्या 96% आणि त्यात अधिक उणे 5% असा पडणार आहे। त्यामुळे सध्या तरी हवामानाच्या ह्याच्याप्रमाणे नॉर्मल पाऊस पडणार आहे आणि दुष्काळाची स्थिती नाही आहे। नक्कीच कुलकर्णीजी, धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रला या दिलेल्या माहितीबद्दल। तर एकूणच
मान्सून हा अंदमानात दाखल झालेला आहे आणि सर्वांसाठी आनंदाची अशी बातमी म्हणावी लागेल। तर शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक अशी बातमी आहे, तर गर्मीनं हैराण झालेल्या नागरिकांसाठी देखील खुशखबर आहे।